छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील मीनाताई मार्केटमध्ये राकेश यादव या 29 वर्षीय कामगाराला जबर मारहाण करण्यात आलेली आहे। तो एका खासगी कंपनीचा कामगार होता। त्याला कुणी आणि का मारलं हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मारहाणीमध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती सध्या शासकीय म्हणजेच घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, या तरुणाला जबर मारहाण करण्यात आलेली आहे, त्यानं पोलिसात तक्रार दिलेली आहे का आणि पोलीस कशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत? प्रथमेश, घटना काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगरचा जो औद्योगिक वसाहत समजली जाते त्या वाळूद वसाहतीमधला हा सर्व प्रकार आहे। आणि या ठिकाणी तर आपण पाहिलंच दृश्यामध्ये जसं दिसतंय की तो जो जखमी आहे त्याच्या अंगावर कपडे देखील नाहीये। त्याला एवढ्या बेदम पद्धतीने मारहाण करण्यात आलेला आहे, संपूर्ण रक्तबंबा अवस्थेत तो त्या ठिकाणी दिसत आहे। या औद्योगिक वसाहतीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक टोळी ज्या आहेत त्या सक्रिय आहेत। आणि काही दिवसांपूर्वी याच औद्योगिक वसाहतीच्या बाजूला असलेल्या संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा देखील पडला होता। रोज अनेक अशा घटना या ठिकाणी वर्चस्व वादावरून घडत असतात। असेच किरकोळ वादातून हा प्रकार सर्व घडलेला आहे। या कामगाराला बेदमपणे मारहाण करण्यात आलेली आहे। सध्या याच्यावरती आता शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र कुणी याला मारलं, का मारलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही। सचिन, या तरुणाला कुणी मारलं, का मारलं याचा तपास सध्या केला जातो आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।